हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 24वा ओवी क्रमांक 98. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, माझ्या ध्यानी आणि मनी सतत रामकृष्ण असा जप अखंड अव्याहत चालू असतो. ध्यानी आणि मनी म्हणजे अंतर्बाह्य असा नामस्मरणाने मी त्या भावभक्तीच्या भावावस्थेतच असतो. मी नेहमीच परमात्म्याच्या नामस्मरणाच्या भावावस्थेत असतो. इतर काही करत असलो तरी त्यावेळीही नामस्मरण काही खंडित होत नाही. फुलांची माळ दोऱ्यात ओवलेली असते त्याप्रमाणे माझी इतर सर्व कामे ही नामस्मरणाच्या दोऱ्यात गुंफून ओवलेली असतात. त्यामुळे माझ्या प्रत्येक कृतीला नामस्मरणाची जोड ही असतेच. याला फार महत्त्व आहे, कारण जरी मुखाने आपण नाम घेत असलो तरी आपले चित्त त्या नामात तल्लीन झालेले असेलच असे नाही. त्यामुळे काय झाले आहे ते पुढे सांगतात. वैकुंठ भुवनी घर केले. यामुळे माझे घर वैकुंठी झाले आहे, जेथे परमात्मा वास्तव्य करतो, जेथे योगेश्वराचे निजधाम आहे, तेथेच माझेही घर तयार झाले आहे. या अव्याहत नामस्मरणामुळे मला सतत परमात्म्याचा सहवास मिळतो आहे. नामजपामुळे मी परमात्म्यापासून क्षणभरही दूर जात नाही. मी त्याच्यात सहवासात सतत असतो. याचा अर्थ सततच्या अव्याहत घेत असलेल्या नामस्मरणामुळे कुंडलिनी जागृत होते. ती मूलाधार चक्रातून मार्गस्थ होऊन सुषुम्ना नाडीमधून सहस्राकार चक्रात, शून्य चक्रात पोहोचते. तेथे योगेश्वराचे योगधाम असते. नाम जप साधना करणारा सदा त्यातची रंगलेला असतो. त्याच्या ध्यानी म्हणजे जीवात्म्यात नामसंस्कार भिनतात. मनी म्हणजे चित्तात नामसंस्कार रुजतात. त्यामुळे चित्त आणि जीवात्मा यांचे मिलन होते. त्यामुळे चित्ताचे विक्षेप लोप पावतात. चित्तवृत्ती निरोध होतात. चित्त आणि अंतरात्मा यांचे मिलन होते. त्या योगे परमात्म्याचे मिलन होते. येथे योग साध्य होतो. योगी परमात्मा होतो. तो जेथे वास्तव्य करतो तेथेच वैकुंठ, निजधाम, योगधाम अवस्थित होते. तो स्वतःच परमात्मपदाला पोहोचतो. अवघ्या नरदेहाचे सार्थक होते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.